सैनिकी सेवा पूर्व संस्था म्हणजेच SPI आणि GSPI साठी फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। 20 एप्रिलला आपल्या सगळ्यांची परीक्षा होणार आहे आणि 10वीच्या परीक्षेच्या नंतर आपल्याकडे जवळपास 1 महिन्याचा कालावधी आपल्या जवळ आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दिशा फाउंडेशनच्या 1 महिन्याच्या क्रॅश कोर्स साठी विद्यार्थी येत आहेत। आमची ही बॅच हाऊसफुल झाली त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं खूप खूप धन्यवाद। मागील 5 वर्षापासून दिशा फाउंडेशन सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या परीक्षेसाठी आणि NDA साठी जी मेहनत घेत आहे त्याचं एक आम्हाला पावती म्हणून आणि आमचा जो आम्ही रिझल्ट दिलाय आमच्या गेल्या जवळपास 4-5 वर्षांच्या कालावधीमध्ये त्याचं हे यश आम्हाला मिळालंय। त्याबद्दल दिशा फाउंडेशनच्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व पालकांचं खूप खूप आभार। परंतु आता आम्हाला बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांचे फोन येत आहेत की आम्हाला त्या 1 महिन्याच्या क्रॅश कोर्सला इथे यायचंय, परंतु दुर्दैवाने आमच्याकडे आता राहण्याची व्यवस्था तेवढी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आता या ठिकाणी अकोमोडेट करू शकत नाही, पण तरी सुद्धा आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं काही नुकसान होऊ नये यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काही अनाउन्समेंट करत आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही स्वतः तर ऐकाच, परंतु SPI चा ज्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी फॉर्म भरलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा। आमचा जो रेसिडेन्शियल कोर्स असतो जिथे पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून विद्यार्थी येतात, त्या कोर्सला समांतर असा आम्ही एक ऑनलाईन कोर्स यावर्षी सुरू करतोय ज्यामध्ये विद्यार्थ्यांचं रिटन एक्झाम आणि इंटरव्ह्यू या दोन्हीचं एकत्रितपणे प्रिपरेशन होणार आहे। त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे सब्जेक्ट जे SPI ला विचारले जातात, कारण SPI ची परीक्षा 600 मार्कांची असते। मागच्या वर्षीपासून पेपर पॅटर्न मध्ये काही बदल घडलेले आहेत आणि त्या पेपर पॅटर्नला अनुसरून आम्ही विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन करून घेतो आणि ज्यांनी मागच्या वर्षीच्या परीक्षेचा अभ्यास केलेला असेल त्यांनाही माहिती असेल की लेखी परीक्षेचा निकाल हा हार्डली परीक्षा झाल्याच्या नंतर 4 दिवसांच्या आत लागतो किंवा 6 जास्तीत जास्त 1 आठवड्याच्या आत लागतो आणि 10 दिवसांच्या आत तुमचे इंटरव्ह्यू सुरू होतात। म्हणजे इंटरव्ह्यू साठी तुम्हाला अगदी निग्लिजिबल वेळ मिळत असतो। म्हणून जो सुरुवातीचाच 1 महिन्याचा कालावधी आहे ना त्याच्यामध्ये आपण लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू ही दोन्हींची सुद्धा तयारी आपण करून घेत असतो। ही जी आपली ऑनलाईन बॅच आहे या ऑनलाईन बॅच मध्ये रोज कमीत कमी 4 ते 5 तासांचे लेक्चर्स जे साधारण सकाळी 8-9 वाजेपासून सुरू होतात आणि दुपारी 2-3 वाजेपर्यंत चालतात। या लेक्चर मध्ये सर्व विषय त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, सोशल स्टडीज, सायन्स, इंग्लिश, करंट अफेअर्स अशा सगळ्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। त्याच्याशिवाय आम्ही विद्यार्थ्यांना 2 ते 3 तास पुरेल एवढा अभ्यास आम्ही विद्यार्थ्यांना देतो आणि रोज एक प्रॅक्टिस टेस्ट सिरीज त्यांची असते। एवढं जर विद्यार्थ्यांनी केलं तर त्यांचं लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू साठी बऱ्यापैकी प्रिपरेशन होऊन जातं। एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो, मागच्या वर्षी कसे प्रश्न विचारले होते, आपल्याला या वर्षी जर पास व्हायचं असेल तर कशा प्रश्नांना सामोरं जाणं आवश्यक आहे। या वर्षीसाठी जे अतिशय महत्त्वाचे घटक आम्हाला वाटतात की या लेखी परीक्षेच्या हिशोबाने आम्ही त्या घटकांना विद्यार्थ्यांना ओळख करून देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा एक आत्मविश्वास तर वाढतोच, परंतु कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात तयारी होण्यासाठी त्यांची मदत होते। त्यामुळे हा जो 1 महिन्याचा क्रॅश कोर्स आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे ज्यांना आमच्या ऑफलाईन बॅचला येणं शक्य झाले नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा क्रॅश कोर्स जॉईन करावा। या क्रॅश कोर्सची जी फीस आहे ती अगदी सामान्य फीस ठेवलेली आहे, अति जास्त फीस पण त्याची नाहीये। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा क्रॅश कोर्स जॉईन करा। तुमचे जे विद्यार्थी मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत ज्यांनी सैनिकी सेवा पूर्व संस्थेचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ही माहिती तुम्ही आवर्जून पोहोचवा, जेणेकरून सैनिकी सेवा पूर्व संस्था जॉईन करून NDA जॉईन करून देशाच्या सेवेमध्ये त्यांना स्वतःचं करिअर घडवता येईल आणि स्वतःची एक चांगली ओळख या निमित्तानं तुम्हाला निर्माण करता येईल। सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।